क्षमतेच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी तक्रारी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी दिलेल्या होत्या. लेखी तक्रारीच्या अनुषंगाने आपण उपविभागीय कृषी अधिकारी वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी यांच्या आदेशाली शासनाच्या समिती गठीत करण्याच्या निर्देश दिलेले आहे. 1 जुलैला आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने 3 जुलैपासून आपण तपासणी सुरू केली. 7 ते 8 जुलैपर्यंत आपल्याकडे 305 तक्रारी शेतकऱ्यांनी लेखी दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भेट देऊन आपण ते तपासणी एच-डी-ओच्या कमिटीमार्फत दिलेली आहे. त्याच्यामध्ये एच-डी-ओनी काही निष्कर्ष दिलेले आहेत, की जेव्हा फील्डमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीनचे बियाणे वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून लागवड केलेली आहे, ते उगवण कमी आलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्याची नुकसान भरपाई बियाणे कंपनीकडून मिळवून देण्यासाठी आपण एच-डी-ओच्या कमिटीमार्फत संबंधित कंपनीला मेसेज देऊन अहवाल पण काही ठिकाणी दिलेला आहे. सोबतच विक्रेते आहेत शेतकरी, त्यांनासुद्धा त्याची जाणीव आहे आणि याबद्दल काही कंपन्यांनी बियाणे रिप्लेस करून देणे किंवा त्यांच्या मॉनिटरी टर्ममध्ये म्हणजे पैशाच्या स्वरूपात नुकसान भरपाई देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्यांचं लेखी पत्रसुद्धा प्राप्त झालेलं आहे. परंतु यामध्ये 186च्या जवळपास बूस्टर प्लांट जेनेटिक या सोयाबीन बियाणे कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या लॉटचे काही तक्रारी होत्या आणि वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण तक्रारीच्या पर्सेंटेजमध्ये या बूस्टर कंपनीच्या सर्वात जास्त तक्रारी आढळून आल्यामुळे आपण त्याचे यापूर्वी जे सॅम्पल बियाणे प्रयोगशाळेला टेस्टिंगसाठी पाठवली होती त्याचे सॅम्पलसुद्धा काही प्रमाणात फेल आलेले आहेत. त्याचा अहवालसुद्धा आपल्याला प्राप्त झालेला आहे. तो अहवाल आणि शेतकऱ्याच्या तक्रारी आणि एच-डी-ओच्या निष्कर्षाच्या बेसिसवर आपण देवडी पोलीस स्टेशनला देवडी पोलीस स्टेशनला आपण एक एफ-आय-आर दाखल केलेली आहे आणि हा गुन्हा दाखल करून आपण त्या कंपनीच्या अगेन्स्टमध्ये कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.